हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण TRNA बघणार आहे, ज्याला आपण ॲडॅप्टर मॉलिक्यूल म्हणतो. याच्यानंतर आपण प्रोटीन सिंथेसिस हा सुद्धा टॉपिक आजच कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता TRNA तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जो आपला RNA आहे हा 3 टाईपचा आहे, जसं की mRNA, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं तो म्हणजे rRNA, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं आपण tRNA. ठीक आहे. mRNA मेसेंजर, rRNA म्हणजे रायबोझोमल, आणि tRNA म्हणजे ट्रान्सफर. ठीक आहे. काहीतरी ट्रान्सफर, तर नावातच ट्रान्सफर म्हटलं काहीतरी ट्रान्सफर करत असणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलोय, TRNA म्हटलं. ठीक आहे. आता ह्याच्याकडे आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲडॅप्टरला ॲडॅप्टर का म्हटलं गेलं. तुम्ही तो बघू शकता की ह्या TRNA हा आपला TRNA आहे. हा तुम्ही म्हणू शकता की इन्व्हर्टेड एल दिसतोय, उलटा एल सारखा दिसतोय म्हणून आपल्याला इन्व्हर्टेड एल म्हणतो, किंवा हा तुम्हाला एक क्लोवर लीफ मॉडेल क्लोवर लीफ मॉडेलसुद्धा म्हणू शकता. तर मी म्हटलं तुम्हाला ॲडॅप्टर का म्हणायचं. ॲडॅप्टर का म्हणायचं तुम्ही तर बघू शकता की हा इथं जॉईन कुणाला करायला आहे, mRNAला इथं जॉईन करायला लागला. हा त्याचा अँटीकोडॉन आहे, हा त्याचा कोडॉन आहे. ठीक आहे. त्यालाच लागून त्याच्या एका साईडला काय आहे, अमायनो ॲसिड आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्या दोन जणांना पकडून आहे, एक तर कोण mRNA, एक कोण तर अमायनो ॲसिड. म्हणजे ॲडॅप्टर दोन गोष्टींना जोडून ठेवलाय, दोन गोष्टींना पकडून ठेवलाय, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, ॲडॅप्टर असं म्हणतोय. ठीक आहे. तुम्ही बघू शकता बघा, हे आहे त्याचं 2 डायमेन्शनल 2D स्ट्रक्चर, हे आहे त्याचं 3D स्ट्रक्चर. ठीक आहे. 2D मध्ये तुम्ही कसं बघू शकता, क्लोवर लीफ स्ट्रक्चर म्हणतात. आधी तुम्हाला सांगितलं तसं त्याच्याकडे एक लूप असतो, तो म्हणजे कुठला, अँटीकोडॉन लूप, आणि इकडचा लूप आहे तो म्हणजे अमायनो ॲसिड अटॅचमेंट पॉईंट. आता ते पुढे सांगतेच मी तुम्हाला अँटीकोडॉन म्हणजे काय, कोडॉन म्हणजे काय. आधी आपण बघूया तुमच्या पुस्तकात काय दिलं आहे. ठीक आहे. TRNA पोझेस काय करतो, एक अँटीकोडॉन लूप आहे जो कॉम्प्लिमेंटरी कुणाला, कोडॉनला. ठीक आहे. सांगते मी आता तुम्हाला ते कसं लक्षात ठेवायचं. आणि सांगितलं तसं TRNA कसा आहे, हा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, इन्व्हर्टेड एल शेप. हे तुम्हाला CETला वगैरे विचारलं जाऊ शकतं. आता इथं बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, हा तुमचा एक mRNA आहे. आपण इथं घेऊया 5s2 3. आता मी इथं काय काढलं, CAG काढलं किंवा AUG काढलं. आता सगळ्यांनाच मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की AUG कुणाला कोड करते, AUG, एकच मिनिट, AUG कुणाला कोड करते बाळांनो, मिथिओनाइनला कोड करते. हे आपल्याला माहिती होते की हा कुणाला कोड करतोय, मिथिओनाइनला कोड करतोय. ठीक आहे. मग आता इथं मिथिओनाइन यायला पाहिजे. प्रोटीन तयार होताना हे AUG कुणाला तयार करणार आहे, मिथिओनाइनला. AUGकडे इन्फॉर्मेशन कुणाची आहे, मिथिओनाइनची. मग AUGची जागी इथं जेव्हा प्रोटीन तयार होणार आहे, आता माझं नीट ऐका हां, जेव्हा प्रोटीन तयार होणार आहे, AUGच्या जागी कोण यायला पाहिजे, मिथिओनाइन यायला पाहिजे, मिथिओनाइन अमायनो ॲसिड यायला पाहिजे. कळालं की कन्फ्यूज झालं आहे बाळांनो तुम्ही. इकडं बघा, हा आपला काय आहे, mRNA आहे. 5s2 3 आपलं डायरेक्शन आपण लिहिलं आहे. इथं आपण एक अमायनो ॲसिड म्हणते, एक आपण काय घेतलं आहे, कोडॉन घेतला आहे, AUG. मग आता आपल्याला माहिती आहे की AUG कोड कुणाला करतोय, AUGकडे इन्फॉर्मेशन कुठली आहे, मिथिओनाइनची आहे. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही काय करता, तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे किंवा कुठला तरी AI कमांड, आपण AI घेऊया. ठीक आहे. ChatGPT घ्या, जेमिनाय घ्या. तुम्ही जिथे जी इन्फॉर्मेशन टाकणार, तुम्ही जर सांगितला क्रिएट अन इमेज, ती इमेज क्रिएट करून देणार. तुम्ही सांगितलं गिव्ह समरी, ते समरी देणार. तसंच, कारण त्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन, तो कोड गेल्यामुळं, ती इन्फॉर्मेशन गेल्यामुळे ते तेच तयार करतात. आता आपण कुठला कोड द्यायला लागलो आहे, ह्या TRNAला म्हणा किंवा रायबोझोमला म्हणा किंवा आपल्या पूर्ण सेल मशिनरी, त्यांना माहीत नाही आहे. त्यांना जे तुम्ही इन्फॉर्मेशन आहे तेच करणार. जर ChatGPT तुम्ही सांगितलं आहे की मला महाराष्ट्राबद्दल सांग, तर तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच सांगणार, तुम्हाला गुजरातबद्दल सांगायला जाणार नाही. तसंच तुम्ही AUGबद्दल विचारलं आहे, TRNAला माहिती आहे की AUG काय आहे, मिथिओनाइन आहे. ते त्याला जाऊन काय करणार, तेच तिथं काय करणार, अडकवून ठेवणार. म्हणजे AUG जागी काय लावणार, मिथिओनाइन लावणार. इथंपर्यंत कळालं. पण ते लावायच्या आधी त्याला कळलं पाहिजे की, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं, जसं तुम्ही बघा,
व्हॉट्सॲप जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये आहे, आता तुम्ही सगळे जेनझी तुम्हाला माहिती असेलच, तुमच्या फोनमध्ये समजा जर व्हॉट्सॲप असेल आणि तुम्हाला समजा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी डिव्हाइसवर तुमचा व्हॉट्सॲप जर उघडायचा असेल तर ते तुम्हाला काय पाठवतं, एक QR कोड पाठवतं किंवा तुम्हाला एक नंबर पाठवतो की तुम्ही हा नंबर तुमच्या फोनमध्ये टाका किंवा तुमच्या लॅपटॉपला वगैरे टाका आणि ते काय होतं, आपोआप लिंक होतं. तसंच हा TRNA काय करणार आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे, mRNAची इन्फॉर्मेशन आहे त्याच्या जागी हा त्याचा अमायनो ॲसिड टाकणार आहे. कळालं तुम्हाला? या TRNAकडे काय जबाबदारी आहे की हा अमायनो ॲसिड इथे डिलिव्हर करायचं आणि जायचं. जसं अमेझॉनचा डिलिव्हरी बॉय तुम्हाला काहीतरी डिलिव्हरी म्हणजे पार्सल द्यायला येतो किंवा कुठला तरी तुम्हाला OTP विचारतात बघा, आणि तो OTP तुमच्याकडे जर असेल तरच ते काय करतात, जर तुमचं हे असेल, जर तुम्ही आधीच पेमेंट केला असेल, COD नसेल तर आधी विचारतात की तुमचं हे सांगा, कोड सांगा, जर OTP जर मॅच झाला तर तुम्हाला देत नाही, तुम्हाला देत नाहीत. तसंच हा TRNA काय करणार आहे, हा अमायनो ॲसिड इथे टाकून जाणार आहे. पण मग हा तोच न्यूक्लियोटाइड कोडॉन आहे का? आता त्याला काय मी काय सांगितले TRNAला की मिथिओनाइन टाकून जा. मिथिओनाइन त्याला माहिती आहे, मिथिओनाइन कुणाच्या जागी टाकायचं आहे, AUGच्या जागी टाकायचं आहे. मग इथे AUG आहे का तो बघणार की नाही. जर AUG नसेल तर तो इथे टाकणार नाही. मग ते कसं करतं, तो कसं बघणार, तो बघणार त्याच्या अँटीकोडॉन लूपवरून. कळालं? समजा जर इथं AUG असेल, इथं आपण काय केलं, AUG केलेलं, एकच मिनिट आता इथं आपण AUG केलं आहे. आता ह्याच्या अगेन्स्ट आता इथं आपण काय काढलं आहे, TRNA काढलेला आहे. AUG इथं आहे, ह्याच्याबरोबर उलटं इथं काय असणार आहे, एच्या जागी उलटं U असणार आहे, यूच्या जागी उलटं A असणार आहे, जीच्या जागी उलटं C असणार आहे. UAC तुम्हाला माहिती आहे की A आणि U मध्ये 2 बॉन्ड असतात, A आणि U मध्ये डबल बॉन्ड असतात आणि C आणि G मध्ये ट्रिपल बॉन्ड असतात. जेव्हा हे बॉन्ड्स तयार होतील, फॉर एक्झाम्पल इथं खाली AUG आहे, वर UAC आहे, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं ट्रिपल बॉन्ड, जर तिघांमध्ये सुद्धा डबल आणि ट्रिपल बॉन्ड तयार होत असतील तर त्या काय होतं, TRNAला आपण म्हणू शकतो की कन्फर्म होतं की बाबा हेच अमायनो ॲसिड मला इथं टाकायचं आहे. ते टाकताना ते निघून जातं. ते कळालं. आणि ते कळण्यासाठी अँटीकोडॉन आणि इथं कोडॉनमध्ये काय लागतं बाळांनो, बॉन्डिंग लागतं. इथं तेच सांगितलं त्यांनी. अमायनो ॲसिड ॲक्सेप्टर आपला थर्ड एंड इथं असणार आहे, तो म्हणजे आपला अमायनो ॲसिड. आणि त्याच्यानंतर फॉर एव्हरी अमायनो ॲसिड देर इज स्पेसिफिक TRNA. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जे 20 अमायनो ॲसिड त्याच्यासाठी 20 TRNA प्रेझेंट आहेत. नो TRNA फॉर स्टॉप कोडॉन्स. आता जे स्टॉप कोडॉन होते आपले AUG, UGA, UAA यांच्यासाठी स्टॉप कोडॉन प्रेझेंट नाही. मग तर काय होतं, प्रोटीन सिंथेसिस आपलं थांबतं, कारण TRNAच नाही आहे. अमायनो ॲसिड कोण टाकणार, कोणी टाकत नाही. कळालं? त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आपण बघूया ते म्हणजे ट्रान्सलेशन प्रोटीन सिंथेसिस. आहे तुम्हाला TRNA कळाला असेल, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हा त्याचा काय आहे 2D फॉर्म आहे, हा त्याचा 3D फॉर्म आहे. हा त्याचा अमायनो ॲसिड म्हणजे जिथे अमायनो ॲसिड त्याला बाउंड असतं, म्हणजे 20 असे TRNA प्रेझेंट असणार आहेत. इथं एक अमायनो ॲसिड, इथं दुसरा अमायनो ॲसिड, असे 20च्या 20 वेगवेगळे अमायनो ॲसिड लागलेले असणार आहेत. आणि इथं खाली हे सगळं सेम असणार आहे, फक्त हे आणि हे काय असणार आहे, बदललेलं असणार आहे बाळांनो. ठीक आहे. आता आपण बघणार आहे ट्रान्सलेशन म्हणजे काय, जो mRNA आहे, mRNA ट्रान्सफर कशात होतो, अमायनो ॲसिड सिक्वेन्समध्ये. आपण बघितलं होतं की DNA पासून काय तयार होणार, RNA. आपण ह्याला काय म्हटलं होतं, ट्रान्स्क्रिप्शन. आता या RNA पासून काय तयार व्हायला लागले बाळांनो, प्रोटीन तयार व्हायला लागले. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रोटीन कशापासून बनला आहे, प्रोटीन बनला आहे अमायनो ॲसिडपासून. म्हणजे असे भरपूर अमायनो ॲसिड एकत्र येऊन काय करतात, एक प्रोटीन तयार करतात. ठीक आहे. आता ट्रान्सलेशन इज अ मेकॅनिझम इन विच कोडॉन्स ऑफ mRNA ट्रान्सलेटेड इंटू स्पेसिफिक अमायनो ॲसिड सिक्वेन्स. ठीक आहे. आता आपल्या ट्रान्सलेशनसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला एक भिंत बांधायची म्हटल्यावर तुम्हाला विटा लागणार. ठीक आहे. mRNA भिंत कशी बांधायची आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. किती फूटची बांधायची आहे, किती म्हणजे साईज किती हवा आहे, कशी बांधली पाहिजे, त्याला कलर कसला पाहिजे, हे mRNA मेसेज घेऊन येणार आहे की माझी अशी अशी रिक्वायरमेंट आहे, असं प्रोटीन तयार करून दे. ठीक आहे. ट्रान्सफर करणारा, घेऊन जाणारा, घेऊन येणारा, विटा जे ट्रान्सपोर्ट लागतं ना आपल्याला, तो ट्रान्सपोर्ट जिथं तयार होणार आहे ते म्हणजे रायबोझोम. ATP Mg+ एनर्जी पाहिजे की तुम्हाला म्हणजे भिंत बांधायची आहे, विटा लावायची, एनर्जी पाहिजे. एनर्जी, एन्झाईम्स, इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन, रिलीज फॅक्टर्स वगैरे सगळं पाहिजे. तुम्हाला मी एक एक करून सगळं सांगते. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे.
त्यातलं. आता अमायनो ॲसिड काय करतात, रॉ मटेरियल त्या सांगितलं तसं. अमायनो ॲसिड म्हणजे काय, विटा, आणि प्रोटीन म्हणजे काय, एक पूर्ण भिंत. 20 अमायनो ॲसिड आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे, आणि 20 अमायनो ॲसिडला 20 tRNA प्रेझेंट आहेत. आता हे कंट्रोल कोण करायला आहे, प्रोटीन कसला पाहिजे आहे सांगणार कोण, DNA मधला. इथं मी डायग्राम काढूनच दाखवते तुम्हाला. हा तुमचा DNA आहे. आता मी जसं इकडं बघा, हा एवढा पार्ट, ह्या एवढ्या पार्टचं मला काय पाहिजे आहे, प्रोटीन पाहिजे आहे. हा मेसेज कुठं जाणार, RNAला जाणार. ह्याच्यापासून एक वेगळं RNA तयार होणार, जे आपण ट्रान्स्क्रिप्शनमध्ये बघितलं. आणि याच्यापासून काय होणार, आता प्रोटीन तयार होणार. म्हणजे तुम्ही बघू शकता की DNA काय करायला लागलाय, मेसेज पाठवायला लागलाय कुणाला, RNAला. RNAला कुठं पाठवायला लागलाय, प्रोटीनला, की मला असं हवं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की DNA काय करतं, कंट्रोल करतं सिंथेसिस ऑफ प्रोटीन. ते कुणामुळं पॉसिबल आहे, ट्रान्स्क्रिप्शनमुळं आणि जेनेटिक कोडमुळं. आता ह्याच्यात मधला कावळा कोण आहे, इन्फॉर्मेशन घेऊन जायचं, इन्फॉर्मेशन घेऊन यायचं कोण करायले, RNA करायले. मग त्यांनी काय म्हटले, RNA सर्व ॲज इंटरमिडिएट मॉलिक्यूल बिटवीन DNA अँड प्रोटीन. DNA आणि प्रोटीनच्या मधला कावळा कोण आहे, तुमचा RNA आहे. जसं DNA तुम्ही असं समजू शकता की तुमचे प्रिन्सिपल, कॉलेजचे म्हणा, स्कूलचे म्हणा, प्रिन्सिपल, त्यांनी एक काय पाठवली आहे, त्यांनी एक नोटीस पाठवली आहे की असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. ती नोटीस कोण घेऊन येणार, शिपाई मामा. कुणाकडं, तुमच्याकडं, की असं करून घेतलं पाहिजे बघ. मग इथले शिपाई मामा कोण आहेत, RNA आहेत. ठीक आहे. रायबोझोम सर्व साईट, तुम्हाला सांगितलं तसं ते प्रोटीन तयार करायचं, भिंत तयार करायची आहे, पण त्याला जागा पाहिजे की कुठल्या जागेवर करायचं आहे, कुठल्या खोलीत करायचं आहे पण कळलं पाहिजे. रायबोझोम ती जागा देतं त्याला. हे तुम्हाला जिथे मी डायग्राम काढून ठेवली आहे, ही रायबोझोम हे काय करतं, जागा देतं. आणि ह्या पूर्ण जागेवर काय होतं बाळांनो, प्रोटीन सिंथेसिस होतं. इच रायबोझोम कन्सिस्ट ऑफ लार्ज सबयुनिट अँड स्मॉल सबयुनिट. तुम्ही तो बघू शकता. हा तुम्हाला हा मोठा दिसतोय थोडासा, ह्याला आपण काय म्हणणार, एवढ्या ह्याला लार्ज सब युनिट, ह्याला आपण काय म्हणणार, स्मॉल सब युनिट. आता जेव्हा गरज नसते तेव्हा, आता गरज आहे का, आता समजा माझ्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस होत नाही, तेव्हा हे दोघे पण कसे असतात, वेगवेगळे असतात. इकडे लार्ज सब युनिट, इकडे स्मॉल सब युनिट. जेव्हा गरज नसते तेव्हा लांब असतात, गरज पडली की एकत्र येतात. जसं तुम्ही बघा, आधी वर्षभर तोंडवाकडे करून असता, पण जर समजा वायवाला तुम्ही सगळे काय होता, एकत्र येता, की बाबा तू मला सांग, मी तुला सांगतो, तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. परीक्षेच्या वेळेला तुमची जी फ्रेंडशिप आहे ती भरपूर दिसते. मी खूप अनुभवले. वर्षभर तोंडवाकडे करणारी मुलं, वर्षभर त्यांचा आम्हाला काय म्हणतो आपण ते कंप्लेंट घेऊन येणारी मुलं, एक्झाम वेळी तर असं हे करत असतात की म्हणजे बघायला पाहिजे त्यांना की किती वर्षाचे फ्रेंड्स आहेत, असं त्यांचं वागणूक असते. तसंच हे पण तसंच आहे. लार्ज सब युनिट एकीकडे असतं, स्मॉल सब युनिट एकीकडे असतं. जेव्हा प्रोटीन तयार करायचं तेव्हा हे काय करतात, एकत्र येतात. जर जी लाईन दिलेली आहे ती लाईन फक्त काय करा, अंडरलाईन करून ठेवा. दी सब युनिट ऑकर सेपरेटली इन सायटोप्लाझम. सेपरेट असतात, कधी पण एकत्र नसतात. ओनली ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. आता यांना एकत्र आणणार कोण, जसं तुम्हाला परीक्षा व्हायवा एकत्र आणते तसंच यांना आणतं कोण, Mg+ आयन्स. तुमच्यामध्ये जर Mg+ आयन्सची कमतरता असेल, तुमच्यात प्रोटीन सिंथेसिस नीट होणार नाही. ठीक आहे. आता मला सांगितलं तसं रायबोझोमचे काय आहेत, 2 साईट आहेत, ही एक आहे आणि ही एक आहे. त्याच्यात जी स्मॉलर सब युनिट आहे ना, परत एकदा सांगते, इथं वाटल्यास मी लिहूनच ठेवते. ही जी स्मॉलर सब युनिट आहे आणि ही आहे ही लार्जर सब युनिट आहे. जी स्मॉलर सब युनिट आहे ती कुणाला बाइंड होते, mRNAला बाइंड होते. आणि लार्जर सब युनिट आहे ती कुणाला बाइंड होते बाळांनो, ती बाइंड होते tRNAला. हे लक्षात ठेवायचं, हे विचारलं जाऊ शकतं. काय काय लक्षात ठेवणार, इथं बघा, रायबोझोम हॅज 1 बाइंडिंग साईट फॉर mRNA, 3 बाइंडिंग साईट फॉर, ते सांगितले. आता पुढे सांगते मी तुम्हाला. mRNA कुठं बाइंड होणार, स्मॉल सब युनिटला. tRNA कुठं बाइंड होणार, तुमच्या लार्ज सब युनिटला. तुम्ही बघू शकता इथं 3 साईट काढल्यात मी. ही एक A साईट, ही P साईट आणि ही E साईट. जसं तुम्ही गेलाय सिनेमा हॉलमध्ये, ठीक आहे, तुम्हाला एंट्री एक्झिट माहिती असतं की ह्याच दरवाजा, किंवा तुमचं ऑडिटोरियम, तुमचं तर कॉलेजचे ऑडिटोरियम वगैरे असतील, शाळेचे ऑडिटोरियम असतील, किंवा हॉल असतील, गॅदरिंगचं हॉल वगैरे 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 जे काय असतं ते, तिथे एक एंट्री साईड असते आणि एक एक्झिट साईड असते. तसंच tRNA कुठनं येणार, कुठनं जाणार कळलं पाहिजे की. समजा इकडनं एक tRNA आला, इकडनं एक tRNA चालला, गोंधळ होणार नाही आपल्या बॉडीचा. कुणाला आधी घ्यायचं, ह्याला आधी पाठवायचं का ह्याला आधी यायचं, कळायला पाहिजे की. कळतंय तुम्हाला का कन्फ्यूज होतं आहे. इकडून आत येणार, इकडून बाहेर जाणार का, कारण आत येणारा येत जातो, बाहेर जाणारा
एक निघूनच जातो. तर तुम्ही बघितलं असाल बघा की जसं आपलं हे असतं महाप्रसादाची वगैरे अशी ओळ असते, एक ओळीने बसवतात कुठल्या पण मंदिरात बघा, कधीच ते महाप्रसाद थांबत नाही. म्हणजे असं असतं ना की असे लाईन असतात बघा की आधी इथल्यानी बसायचं, मी इथं बसा, मी इथं बसा, मी इथं बसा, इथला बसूपर्यंत इथली लाईन काय होते उठून जाते, मग परत लोक इथे येऊन बसू शकतात. तसंच असते की इकडून एंट्री होत जाणार, इकडून एक्झिट होत जाणार, प्रोटीन सिंथेसिस थांबत नाही. त्यामुळे ही ए साईट, पी साईट आणि ई साईट लक्षात कसं ठेवणार, ए स्टार्ट, स्टार्टमधला ए, इथला एक्झिट, एक्झिटमधला ई, एवढं लक्षात ठेवायचं. स्टार्टमधला ए, एक्झिटमधला ई, एक्झिट होणार ई साईट, स्टार्ट होणार ए साईट. आणि हे जे पी आहे हे म्हणजे पेप्टायडल. इथं काय होतं, बॉन्ड तयार होतो. तुम्हाला पुढे सांगतेच, फक्त एवढंच लक्षात ठेवा की ई साईट, ए साईट, सॉरी पी साईट आणि ई साईट. तुम्हाला तेच एक्सप्लेन केलं की 3 बाइंडिंग साईट ऑफ टीआरएनए. पी साईट आहे ती म्हणजे पेप्टायडल टीआरएनए, ए साईट आहे म्हणजे अमायनो ॲसिड टीआरएनए आणि ई साईट म्हणजे एक्झिट साईट. ठीक आहे. टीआरएनए अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स आता एक डायरेक्टली एंटर्स द पी साईट ऑफ द रायबोझोम. हे कसं होतं हे तुम्हाला मी सांगते. ती लाईन तुम्ही आत्ताच मी तुमच्याशी क्लिअर करते, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता जे ट्रान्सलेशन आहे ते 3 प्रोसेसमध्ये होतं, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. आधी इनिशिएट होणार, इलॉंगेट होणार आणि मग शेवटला टर्मिनेट होणार. ठीक आहे. तुम्ही तर बघू शकता की आपला स्मॉलर युनिट आहे, हा आपला mRNA, हा आपला tRNA आहे. ठीक आहे. आता आधी आपला काय होणार, स्मॉलर सब युनिट येणार, त्याच्यावर आपला mRNA येणार आणि त्याच्यावर आपला कुठला येणार, tRNA येणार. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते डायग्राम वगैरे काढून. आता हा आपला स्मॉलर सब युनिट आहे, त्याच्यानंतर हा आपला mRNA आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावर काय येणार, तुमचा tRNA येणार, इथं जो आपला आहे तो. असा आपला tRNA, गडबडीत चुकीची डायग्राम काढली मी. हां, आता हा tRNA जेव्हा इथं येतो तेव्हा काय होणार, ह्याच्यावर तुमचा लार्जर सब युनिट येऊन बाइंड होणार. म्हणजे पहिल्यांदा कोण येणार बाळांनो, आपण असं म्हणू शकतो की पहिल्यांदा कोण येणार, mRNA येणार, दुसरा कोण येणार, tRNA येणार आणि तिसरा कोण येणार, लार्जर सब युनिट येणार. हे दोन्ही आल्याशिवाय लार्जर सब युनिट येत नाही. मग आता आपलं पहिला जे मी तुम्हाला सांगायचं राहिलं होते ते, ही आली आपली ए साईट, ही झाली आपली पी साईट, ही झाली आपली ई साईट. आता जो पहिल्यांदा येतो, तसं तुम्ही बघितलं असेल बघा, जो पहिल्यांदा येतो किंवा कुठलं तरी दुकानाचं ओपनिंग वगैरे आहे, जे पहिले 10 कस्टमर असतात त्यांना 20%, 30% फ्री ऑफर वगैरे असते, किंवा पहिला दिवस जो शॉपिंग वगैरे करतील त्यांना फ्री वगैरे असतं. तसंच आपल्या ह्याच्यासोबत थोडीशी पार्शालिटी केली जाते, ती म्हणजे जो आपला पहिला tRNA आहे त्याला आपण म्हणतो इनिशिएटर tRNA. काय म्हणतो आपण त्याला, इनिशिएटर tRNA. हा ए साईटला नाही जात, हा डिरेक्टली पी साईटला जाऊन बाइंड होतोय. इथं त्याचा अमायनो ॲसिड आहे, डिरेक्टली येऊन कुठं बाइंड होणार, तो पी साईटला बाइंड होणार, ए साईटला करत नाही. म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे बघा की tRNA कॉम्प्लेक्स, ओनली फर्स्ट tRNA कॉम्प्लेक्स डिरेक्टली एंटर्स द पी साईट. बाकीच्यांना ते अथॉरिटी नाही. फक्त जो पहिला इनिशिएटर tRNA, जो पहिला आहे tRNA, तो डिरेक्टली कुठं जाणार, पी साईटला जाणार, ए साईटला जाणार नाही. आलं इथं, स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम अटॅचेस टू द mRNA. कुठं, 5th एंड. सांगितलं तसंच स्टार्ट, आपण जे तुम्ही रिप्लिकेशन बघितलं, ट्रान्सक्रिप्शन बघितलं, ट्रान्सलेशन बघितलं, सगळं स्टार्ट कुठनं होणार, 5th एंडपासूनच. इनिशिएटर कोड आणि AUG. आता इथून, आता सांगितलं इथून स्टार्ट आहे आपलं, तुम्ही काढायचं राहिलं एकच मिनिट आहे. इथून आपलं 5:3 स्टार्ट. मी तुम्हाला काय सांगितलं, नेहमी AUG पासून होते. मागचं तुम्ही लेक्चर माझं ऐकलंच असणार आहे. AUG आणि AUG मिथिओनाइन स्टार्ट कोडॉनपासून स्टार्ट होणार, थांबणार कुठं जाऊन ते UAG, UGA किंवा UAA ला. ठीक आहे. इथं काय येणार मग AUG. इथं येऊन काय होतं, तुमचा tRNA पहिला थांबतोय कुठं, पी साईटला. On the mRNA which initiates the process of protein synthesis, initiator tRNA binds with the initiator कोडॉन. आता tRNA इथं कुठं बाइंड झालं, AUGला, त्याला बाइंड व्हायचं आहे. मग आता इथं त्यांच्यात बॉन्ड व्हायला पाहिजे. इथला अमायनो ॲसिड कुठला पाहिजे मग बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं तसं, इथं U पाहिजे, इथं A पाहिजे, इथं C पाहिजे. आता यांच्यात बॉन्ड होणार, डबल बॉन्ड,
इथं इथं ट्रिपल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. त्यांच्यात बॉन्डिंग झालं की TRNला कळलं की मला डिलिव्हरी इथंच द्यायची आहे. हाच त्याचा मेन पत्ता आहे. ह्यानंच ऑर्डर मागवलेली होती. त्यामुळे आता इथं मिथिओनाइन काय करणार, हे सोडून जाणार. बाइंड्स विथ अँटीकोडॉन UAC, तुम्हाला सांगितलं तसं UACला बाइंड झाला थ्रू हायड्रोजन बॉन्ड्स. आता माहिती इट कॅरीज ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड मिथिओनाइन. ठीक आहे. नाव द लार्ज सब युनिट ऑफ रायमोझोम जॉईन्स. आता याच्यावर काय होणार, लार्जर सब युनिट तुमचा जॉईनर आधीच सांगितलं होतं. विथ स्मॉलर सब युनिट दॅट रिक्वायर्स Mg+. ठीक आहे. इनिशिएटेड TRNA विथ ॲक्टिवेटेड ऑक्युपाईज द P साईड अँड द A साईड इज वॅकेंट. तुम्हाला सांगितलं तसं A साईड काय आहे, इथली रिकामी आहे. फक्त P साईड आपण काय केली आहे, जॉईन करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला तर इलॉंगेशन प्रोसेस. इलॉंगेशन प्रोसेसला काय होणार, आता आपला पहिला झाला हा. असं नाही आहे की हा एकच अमायनो ॲसिड आहे, त्यात भरपूर अमायनो ॲसिड असतील. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण म्हणूया UAC आहे. आता इथं दुसरा काय येणार, दुसरा अमायनो ॲसिड येणार. आता हे कुठला ह्याला कोड करायला पाहिजे, इथं UAC आहे बघा. इथं काय येणार मग AUG येणार. ह्यांच्यात बॉन्डिंग होणार आणि हा अमायनो ॲसिड आता इथं बघा ह्यांच्यात काय झालं, बॉन्डिंग झालं आहे. ह्या TRNला कळलं की मला हाच काय करायचं होता, अमायनो ॲसिड इथं सोडून जायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर घाबरून जायची काही गरज नाही आहे. खूप सोपा पॉईंट आहे. ठीक आहे. इथं AUG आहे. AUG ह्या माणसानं काय केले, हा अमायनो ॲसिड मागवलेलं आहे असं समजा तुम्ही, की तुम्ही एक AUG अमायनो ॲसिड आहे, AUG कोडॉन आहे. तुम्ही काय केले, मिथिओनाइन अमायनो ॲसिड मागवलं आहे किंवा तुम्ही काय केलं आहे, बाहेरून काहीतरी मागवलं आहे. TRNA तुमचा काय आहे, डिलिव्हरी बॉय आहे. तो आला तुमच्या घराजवळ. त्यानं काय केलं, तुम्हाला OTP विचारला, तुम्ही हा OTP सांगितला. त्यानं त्याचा OTP आणि तुमचा OTP काय घेतला, कॉम्प्लिमेंटरी आहे बघितला. त्याला कळालं की बाबा मला इथंच काय करायचं होतं, डिलिव्हरी द्यायची होती. आणि हा तो अमायनो ॲसिड काय करणार, इथं सोडून जाणार. सोडून तुम्ही म्हणू शकता की सोडून फक्त काय जाणार, आता मी तर थोडंसं ना बाहेर काढते. हा E साईडला हा तुमचा रिकामा TRNA. इथं मी तुम्हाला अमायनो ॲसिड काढलेलं नाही. अमायनो ॲसिड तो इथंच सोडून जातो. डिलिव्हरी बॉय परत तुमचं पार्सल घेऊन जात नाही आणि एक्झिटमधून काय होणार, बाहेर निघून जाणार. आता हा जो अमायनो ॲसिड आहे हा ह्याच्याबरोबर आता बॉन्ड फॉर्म करणार. आता परत दुसरा तुमचा डिलिव्हरी बॉय आला. समजा तुम्ही काय केलं होतं, तुम्ही मागवलं बिर्याणी. एका हॉटेलमधून तुम्ही काय केलं, बिर्याणी मागवलेत. तुमच्या बहिणीनं किंवा भावाने काय केलं आहे, त्या दुसऱ्या एका हॉटेलमधून आईस्क्रीम मागवले. ठीक आहे. तुमच्या ह्याचा जो काय तुम्ही बिर्याणी मागितलं त्याचा डिलिव्हरी बॉय काय करणार, तुम्हाला बिर्याणी तर देऊन जाणार. तुमच्या बहीण भावाचा थोड्या वेळानं आला आहे डिलिव्हरी बॉय, त्यानं काय केलं, आईस्क्रीम सोडून गेला. त्यानं सुद्धा काय केलं, चेक केलं आधी. तुमच्या बहिणीने किंवा भावाकडे काय मागितलं, OTP मागितला. त्यानं पण आपला OTP चेक केला. OTP मॅच होतो आहे. त्यानं काय केला, मग परत आईस्क्रीम इथं सोडून गेला. आता तुमच्यामध्ये तुमच्या बहीण भावामध्ये काय झालं, बॉन्डिंग झालं की मी तुला एक चमचा बिर्याणी देते, तू मला एक चमचा आईस्क्रीमचं दे, किंवा आपण दोघं पण वाटून खाऊयात. तसं मग तिकडे म्हणू शकता की ह्या अमायनो ॲसिडमध्ये, म्हणजे आपला पहिला अमायनो ॲसिड, इथं आपला सेकंड अमायनो ॲसिड, ह्यांच्यात काय होणार, बॉन्डिंग होणार. हा बॉन्डिंग झाल्यानंतर ना ॲज युजल हा सुद्धा काय करणार, आता अमायनो ॲसिड हा सोडून देणार आणि वॅकेंट हा सुद्धा इकडून निघून जाणार. कळालं. आता इथं बॉन्डिंग झाला, अमायनो ॲसिड त्यांनी सोडलं आणि ते काय करते, हा TRN निघून जातो. हा पण TRN इकडनं निघून जातो. परत तिसरा TRN येणार. हे आता पुढे सरकत जाणार ना हळूहळू. AUG आता इथं आलं, UAC आता इथं आलं, त्याच्यानंतर तिसरा अमायनो ॲसिड कोडॉन येईल, चौथा कोडॉन, हा असं पुढं सरकत जातं. ह्या दिशेने सरकत जातं पुढं आणि त्याच्यामुळं तो TRNA जो घेऊन आला तो सुद्धा इकडे पुढं सरकत जातो आणि अमायनो ॲसिड तुमचा असा बॉन्ड फॉर्म होत एक पूर्ण प्रोटीन तयार होते. तर त्यांनी तेच दाखवलं आहे बघा, जो मला तिथं डायग्राम दिली आहे ना. स्मॉलर सब युनिट इथं mRNA, त्याला बाइंड कोण झाला आहे, TRNA बाइंड झाला आहे. त्यानंतर TRNA बाइंड झाला कुठल्या साईडला, P साईडला, तर लार्जर सब युनिटून बाइंड झाली आहे. A साईड रिकामा आहे. आता तुम्ही तो बघू शकता की आता हे तुमचं
इथे तुमचा ए साईड पी साईडला ऑलरेडी पहिला अमायनो ॲसिड आहे, पहिला TRNA आहे हा वाला, दुसरा TRNA इथं आला. ह्यांच्यात काय झालं, बॉन्डिंग झालं का. म्हणजे ही तुमची बिर्याणीची ऑर्डर, ही तुमची आईस्क्रीमची ऑर्डर तुमच्या बहीण भावाची. आता तुम्हाला कळालं आहे की बिर्याणी, जर आईस्क्रीम पाहिजे तर बिर्याणी द्यावी लागेल. तुमच्या बहिणी किंवा भावाला कळाले की जर बिर्याणी पाहिजे तर आईस्क्रीम द्यावं लागेल. तुमच्यात काय झालं, बॉन्डिंग झालं. आता हे जे डिलिव्हरी बॉय हा इकडे गेला, हा पण डिलिव्हरी बॉय इकडे गेला, आलं का. आणि यांच्यात इथं काय झालं, बॉन्ड तयार झाला आहे. बॉन्डला आपण काय म्हणतोय, पेप्टाईड बॉन्ड म्हणतोय. आणि अशी काय होणार, अशी चेन तयार होणार आणि जो रिकामा TRNA आहे तो काय होणार, निघून जाणार. शेवटी पूर्ण एकदा का फायनली तुमची काय झाली, पॉलिपेप्टाईड चेन तयार झाली. आणि तुमचं इथं आता काय आलं आहे, UAG UGA कोण झालं आहे ते काय होणार, आता बॉन्ड फॉर्म, कारण अमायनो ॲसिडच नाही आहे, बॉन्ड फॉर्म होणार नाही. आणि हा तुमचा पूर्ण एक प्रोटीन तयार होणार आणि हे तुमचे TRNA काय होणार, निघून जाणार. इथपर्यंत कळालं. इथपर्यंत काय डाऊट आहे, आपण ते आता इलॉंगेशनमध्ये बघणार आहे. इलॉंगेशनमध्ये TRNA अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स, हा तुमचा TRNA, हा तुमचा अमायनो ॲसिड TRNA. आता अमायनो ॲसिड TRNA म्हणजे काय, TRNA ज्याला अमायनो ॲसिड बाउंड आहे, ठीक आहे. इथं मी सांगितलं तसं ह्याला मी अमायनो ॲसिड TRNA म्हणणार नाही. ह्याला अमायनो ॲसिड TRNA, कारण तर अमायनो ॲसिड नाही आहे, ह्याला मी अमायनो ॲसिड TRNA म्हणेन का, कारण इथं अमायनो ॲसिड प्रेझेंट आहे आणि हा TRNA आणि यांच्यात ॲसिल बॉन्ड असतो. ACYL तुम्ही हे शिकला असणार केमिस्ट्रीमध्ये. अमायनो ॲसिड आणि TRNAमध्ये बॉन्ड आहे, हा ॲसिल बॉन्ड आहे, त्याला आपण काय म्हणतोय, अमायनो ॲसिड TRNA म्हणतोय. एंटर्स द रायबोझोम ॲट A साईट, तुम्ही सांगितलं तसं. दुसरा कुठं आला आहे, हा A साईटला आला आहे. अँटीकोडॉन पॉईंट्स विथ द कोडॉन बाय हायड्रोजन बॉन्ड. फर्स्ट इनिशिएटेड TRNA वाला तुमचा हा इनिशिएटेड TRNA ॲट P साईट, अमायनो ॲसिड TRNA ॲट A साईट. हा तुमचा P साईटवाला, हा तुमचा A साईटवाला. काय झालं, दोघांमध्ये बॉन्ड तयार झाले. हिअर एन्झाईम ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. TRNA ॲट A साईट कॅरिंग अ डायपेप्टाईड मूव्स ॲट P साईट, सांगितलं तसं. आता इकडं सरका लागलेत ना, हे आधी इथं होता हा मग इथं आला, इथं होता हा इथं आला. ट्रान्सलोकेट होतात. जसं तुम्हाला ह्याच्यात बसलं, तुम्ही डॉक्टरच्या केबिनमध्ये वगैरे बसलेला असता बघा, नंबर आला की उठून तिथं बसायचं, उठून तुम्ही ट्रान्सलोकेट होता. कुठे तरी लोकेट होत आहे ना, ट्रान्सलोकेट होतं, म्हणून तिथं काय नाव दिलं त्याने, ट्रान्सलोकेशन. सबयुनिट सांगितलं तर सबयुनिट ऑफ रायबोझोम काय होतात, मूव्ह अलॉंग द TRNA आणि mRNA. इकडच्या साईडला सगळेच्या सगळे काय होतात, मूव्ह होतात. त्याने तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. बाकी काय एवढं नाही आहे. TRNA विथ अमायनो ॲसिड अराइव्ज ॲट A साईट ऑफ द रायबोझोम. इथं तेच फॉर्म होते आणि शेवटी काय होणार, निघून जाणार. टर्मिनेशन अँड रिलीज ऑफ पॉलिपेप्टाईड ॲट एंड ऑफ mRNA. तर थांबणार कुठं, सांगितलं तसं. शरीरात तुमची पूर्ण पळायला लागल्या, थांबायचं कुठे कळायचं असेल तर स्टॉप कोडॉन असतात. कुठले, UAA UAG UGA. आता हे कुठे असतात, A साईडला. हा तुमचा P साईट, एकच मिनटं, हा तुमचा E साईट, P साईट, A साईट. इथं कुठले येणार तुमच्यात, हे स्टॉप कोडॉन येणार. हे स्टॉप कोडॉन आले की ह्याच्यासाठी कुठलाही TRNA प्रेझेंट नाही. TRNA प्रेझेंट नाही म्हटलं तर कोणी बाइंडच होणार नाही. त्यामुळे ते वाढ बघता, त्याच्यामुळे काय होतं, टर्मिनेट केलं जातं, थांबवलं जातं की कोणीच नाही आहे तर थांबा. टू सब युनिट ऑफ रायबोझोम काय होणार, तर डिसोशिएट झालं. वायवा संपली, परीक्षा संपली, आता कशाला तुम्ही मैत्री ठेवताय, तुम्ही परत काय होताय, डिसोशिएट होताय. mRNA विथ सम ॲडिशनल सिक्वेन्सेस आर नॉट ट्रान्सलेटेड. आता सांगितलं तसं 5च्या आधी ट्रान्सलेट होणार नाहीत. इथं एक काढून दाखवते. हा तुमचा पूर्ण काय आहे, TRNA आहे. AUG इथून स्टार्ट होतं आहे आणि इथं समजा UAA इथं आहे. अजून इथं एकच मिनिट, इथं तुमचा 3 एंड आहे. आता ह्या AUGच्या आधीचे ट्रान्सलेट होणार नाहीत, UAAच्या नंतरचे ट्रान्सलेट होणार नाहीत. मग एवढ्या पार्टला आणि एवढ्या पार्टला आपण काय म्हणतोय, अनट्रान्सलेटेड रिजन्स म्हणतोय, कारण ते ट्रान्सलेट होत नाहीत. प्रेझेंट ॲट 5th एंड बिफोर द स्टार्ट कोडॉन, 3rd एंड आफ्टर द स्टॉप कोडॉन, ठीक आहे. mRNA इज ऑल्सो रिलीज्ड इन द सायटोप्लाझम. आता mRNAची पण गरज नाही, त्याला काय केलं जाते, डिनेचर. काम संपलं, मेसेज तुम्ही एकदा तुमचं काम झालं की तुम्ही मेसेज डिलीट करताय बघा. जसं व्हॉट्सॲप तुमचं सगळं काम झालं की तुम्ही काय करताय, चॅट सगळा तुमचा डिलीट करताय किंवा चॅट तुम्ही काय करताय, पूर्ण तुम्ही हे करताय की खूप जर समजा व्हॉट्सॲपला तुमच्या लोड यायला लागला की तुम्ही चॅट काय करताय, पूर्ण डिलीट करताय. तसंच आता mRNAचं काम झालं आहे, त्यामुळे त्याला काय करतात, डिनेचर केलं जातं. आणि mRNA हा कसा आहे, शॉर्ट लिफ्ट आहे.
इथपर्यंत कळालं. आपण रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन बाळांनो पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. इथपर्यंत कळालं. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.